नमस्कार, जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात जेएम न्यूज। जाणूया आजच्या ठळक घडामोडी। उम्मीद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जत संस्थेच्या पहिल्याच उपक्रमांतर्गत श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत येथील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचा सर्व स्टाफ, विद्यार्थी व उम्मीद संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी सौ अपर्णा मनीष चव्हाण, उम्मीद सामाजिक बहुउद्देशीय संस्था या संस्थेतर्फे आज आम्ही SRVM इथे गणवेश वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। या संस्थेमार्फत आम्ही अजून खूप काही उपक्रम नवनवीन उपक्रम घेणार आहोत। त्यातला हा पहिलाच उपक्रम आम्ही इथे पार पाडला आहे। इतरही उपक्रम तुम्हाला थोड्याच दिवसात समजतील, जसे की सामाजिक सेवेमध्ये वैद्यकीय सेवा पण येणार आहे, वृक्षारोपणचा कार्यक्रम असेल, मूकबधिर मुलांना शाळेतील मदत असेल, किंवा जे गोरगरीब मुलं आहेत ज्यांना गणवेश, वह्या, पुस्तकं, सायकल ह्या गोष्टी ज्या लागत असतील किंवा लागणार असतील, इथून पुढं जसे जसे आम्हाला समजेल की बाबा कुठल्या विभागातील मुलांना काय लागणार आहे, तसे आम्ही ह्या संस्थेमार्फत पूर्णपणे 100% मदत करायचा प्रयत्न करतो। नमस्कार, मी श्रद्धा शिंदे। आज आपण SRM मध्ये जे गरजू मुलांना ड्रेसची जी गरज होती त्या मुलांना उम्मीद बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत आपण ड्रेस देण्याचं काम केलेलं आहे। ही उम्मीद बहुउद्देशीय संस्था हे आजच आम्ही सुरुवात केलेली आहे की काहीतरी आपल्या जतमध्ये जे सामाजिक संस्था काम करतात त्यासारखंच आपण हे काम करायचं। त्यामुळे आम्ही वृक्षारोपण असो, गरीब मुलांना अन्नाची काही व्यवस्था असो, काही अडचणी असतील तरी ह्या संस्थेमार्फत आम्ही पूर्ण करण्याची एक ग्रुप करून हमी घेतलेली आहे आणि ती नक्कीच आम्ही पूर्ण करू, एवढेच मी बोलते। आपल्या जेएम न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।